श्री दादा इदाते, दादासाहेब मर्चंडे, शशिकांत चव्हाण, केदार साठे, बाबाजीराव जाधव, सूर्यकांत दळवी माजी आमदार, RPIचे प्रीतम रुके, रमा बेलोसे, साधना बोत्रे, रोहिणी दळवी आणि दुसरे आपले काय ज्यांचा प्रवेश झाला ते किशोर देसाई, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि भर उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित या दापोलीतील मतदार, योगेची आई पण आणि आमची सुनबाई पण आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित दापोलीतील मतदार बांधव, भगिनी आणि मातांनो, आवाज माझा रोजच्या 7, 8, 10 सभा करून थोडा कमी झाला, पण मला विश्वास आहे तुमच्या आशीर्वादामुळे 20 तारखेपर्यंत हा आवाज बरोबर चालत राहील. दापोली ही इतिहासाची वारसा सांगणारी भूमी आहे. या भूमीने या देशाला 3 भारतरत्न दिली. दापोली लोकमान्य टिळकांचं जन्मगाव, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव, साने गुरुजींचं जन्मगाव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मगाव मंडणगड. विचार करा, ही भूमी किती पवित्र आहे, किती संपन्न आहे, किती समृद्ध आहे. आणि दापोलीच्या या समृद्ध भूमीत एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसैनिक योगेश कदम भगवा झेंडा हातात घेऊन इथं उभा आहे आपल्या आशीर्वादात. आणि म्हणून खरं तर योगेश कदम यांचा विजय पक्का आहे. आपल्या या उपस्थितीवरून मी समाधानी आहे. आणि रामदासभाईंनी सांगितलंय 23 तारखेला निमंत्रण दिलंय तुम्हाला. गुलाल उधळायचा, फटाके फोडायचे, दिवाळी साजरी करायची, या दापोलीमध्ये विकासाची गंगा आणायची. खरं म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये रेकॉर्ड होतात, गिनीज किंवा लिम्का बुकात त्याची नोंद होते, परंतु
त्यांचं खातं काढलं, तुम्ही घेतलं आणि बेमानी केली. खरं म्हणजे काल रामदासभाई त्यांचे वडील मला म्हणालेत 10 दिवस थांबा, तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. का जेलमध्ये टाकतो? तर माझ्या लाडक्या बहिणींची योजना मी केली म्हणून. अरे माझ्या लाडक्या बहिणींची योजना केली, काय तुमच्या पोटात दुखलं? या लाडक्या बहिणींच्या किती लोकांच्या खात्यात पैसे आले? हात वर करा बरं. या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये जर आम्ही थोडा हातभार लावला तर तुमच्या का पोटात दुखतंय? तुम्ही तर दिले नाही, आम्ही देतोय. तुम्ही बदनाम करता, भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का, काय काय बोलले. आता या सावत्र भावांना, या दुष्ट कपटी भावांना, या तुमच्या योजनेत खोडा घालणाऱ्या भावांना तुम्ही निवडणुकीत चांगला जोडा दाखवण्याची आवश्यकता आहे. कोर्टात गेले, कोर्टाने त्याने एक लापा दिला, पळावले इकडून. आता नागपूरच्या कोर्टात गेले, काय पाठी लागले का? तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना माहित आहे या महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलंय कधी एकदा 20 तारीख येते आणि कधी महायुतीला मतदान करतोय आणि महायुती पुन्हा निवडून आणतोय. हे चंग त्यांनी बांधलाय, संकल्प त्यांनी केलाय. आणि लाडक्या भावांची योजना आम्ही केली, स्टायफंड देणं, प्रशिक्षण भत्ता, कधी 6,000, 8,000, 10,000 महिन्याला या लाडक्या भावांना आम्ही देण्याचा निर्णय घेतला. का घेऊ नये? का त्यांच्या हाताला काम मिळू नये? आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की कोकण ही शिवसेना प्रमुखांवर प्रेम करणारी जनता आहे आणि कोकण आणि शिवसेना यांना कधी कोणी वेगळं करू शकत नाही. कोकणची माणसं साधी भोळी आहे, पण त्यांच्या काळजात त्यांच्या भरली आहे शाळी. भोळी आहेत पण शाळी अगदी जसा बाहेरून फणस असतो काटेरी, पण आतमध्ये गरा असतो गोड, अशी माणसं या कोकणातली आहेत. त्यांनी एकदा प्रेम केलं, शब्द दिला म्हणजे दिला. आणि म्हणून मगाशी कोणाला बर्फावर झोपायचं म्हणून कोणी गेले आपल्या ओसाडगावचे युवराज आणि म्हणाले लादीवर झोपवणार, पण आमच्या योगेच्या डोक्यावर बर्फ आहे. तो शांतपणे सगळं थंड करून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम कधी करेल विरोधकांनाही कळणार नाही. ठंडा मतलब कोका कोला. रामदास भाईंनी सांगितलं कोका कोलाची कंपनी तर लोट्यात आपण आणली. अरे काय येत नव्हती, माझं काय माझं काय माझं काय. अरे तुझं काय पेक्षा या जनतेला नोकऱ्या मिळणार त्याचं बघ ना बाबा. पण आपलं सरकार आल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी कोका कोलाची कंपनी सुरू होते आणि योगेशनी 100% आपला स्थानिक माणूस भरती झाला पाहिजे ही अट ठेवली आहे आणि ती अट हा मुख्यमंत्री पूर्ण करणार. खरं म्हणजे काय म्हणावं, काय रडावं की हसावं. या योजनेला विरोध केला. विरोध केल्यानंतर म्हणाले आता आमचं सरकार आल्यावर ही योजना आम्ही बंद करू आणि ज्या ज्या लोकांनी ही योजना केली आहे, जे दोषी आहेत, माझ्या डोक्यामध्ये मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य परिवारातून आलोय. या माझ्या महिला भगिनींचं परिस्थिती मी पाहिली आहे. माझी आई देखील कसं घर चालवायची मी पाहिलंय. दुधाचे पैसे, विजेच्या बिलाचे पैसे, राशनचे पैसे, औषधासाठी वेगळे काढून ठेवायचे पैसे, कशी तगमग तिच्या डोळ्यात मी पाहिली होती. आणि मी ठरवलं जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना आपण काहीतरी दिलासा दिला पाहिजे. माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलं, ताबडतोब निर्णय झाला
आणि लागू झाली 2 महिन्याचे हप्ते पहिल्याच वेळेस आले. पहिले म्हणाले विरोधक ही खोटी आहे, ही फसवी आहे, चुनावी जुमला आहे. 2 महिन्याचे खात्यात पैसे आले की मग म्हणाले लवकर लवकर काढा, लवकर लवकर काढा, नाही तर सरकार काढून घेईल. अरे हे सरकार देणार आहे, घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आम्ही 5 हप्ते आपल्या खात्यात भरले. नोव्हेंबरचा हप्ता आचारसंहितेमध्ये अडकू नये, या आचारसंहितेमध्ये काळं मांजर आडवं घालणार होते, तुमची योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करणार होते. ते समजून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे तुमच्या खात्यात भरले. कारण आमची द्यायची नियत आहे, नियत साफ आहे. आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलंय शब्द द्या, पण शब्द देताना 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की मागे फिरायचं नाही. म्हणून आम्ही नोव्हेंबरचे पण पैसे दिले. तुम्हाला मी सांगतो, माझा शब्द आहे की आता 20 तारखेला मतदान होईल. हे मतदान झाल्या झाल्या तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण पडल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आहे. कोणाला धमक्या देत आहे? पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही. हा एकनाथ शिंदे संघर्षातून आलाय, आंदोलनातून आलाय, जेल भोगून आलाय. कुणाला जेलची भाषा बोलताय? अरे तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं म्हणून तुमचं सरकार टांगा पलटी घोडे फरार करून हा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं. रामदासबाई मगाशी बरोबर बोलले, स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून फसवलं. तुम्ही शिवसेना भाजप युती म्हणून आपण लढलो. शिवसेना भाजपचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं, पण झालं का? झालं अनैसर्गिक युती, आघाडी केली. जे बाळासाहेब म्हणाले काँग्रेस होऊ देणार नाही, माझं दुकान बंद करेन, त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. मला सांगा बेईमान कोण? ज्या लोकांनी विश्वासाने मतदान केलं शिवसेना भाजपला, त्यांच्याशी विश्वासघात कोणी केला? आज मला सांगा, योगेश कदम मागच्या वेळेस कुठल्या निशाणीवर लढला होता? काय निशाणी होती? धनुष्यबाण होता. आता काय? मग बेईमान कोण? विश्वासघातकी कोण? म्हणून आम्ही शिवसेना बाळासाहेबांची पुढे नेतोय, त्यांचे विचार पुढे नेतोय, धनुष्यबाण वाचवतोय. अरे तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेले शिवसेना धनुष्यबाण आम्ही वाचवला, आम्ही सोडवला. धनुष्यबाणाचा मान सन्मान वाढवला, आन बान शान वाढवली, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो. म्हणून लोकसभेमध्ये कोकणामध्ये तुम्हाला एकही जागा मिळाली नाही. कोकणाने तुम्हाला धुडकारलं. कोकणाने बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मागे उभी राहिली. कोकण, तुम्ही म्हणाले कोकण आमचा बालेकिल्ला, ठाणे आमचा बालेकिल्ला, संभाजीनगर आमचा बालेकिल्ला. सगळे बालेकिल्ले आणि गड तुमचे जनतेने ध्वस्त करून टाकले आणि शिवसेना आणि धनुष्यबाणाला मतदान केलं. हा इतिहास आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, या विधानसभेत पण तसाच रिझल्ट मिळणार. रामदासबाईंनी सांगितलं की या कोकणात एकही जागा उभाटाला मिळणार नाही. संपूर्ण जागा महायुतीला मिळतील. महायुतीचे भगवे इकडे फडकल्याशिवाय राहणार नाही. धनुष्यबाण आहे ना, धनुष्यबाण कुणाचा आहे? प्रभू रामाचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, आदरणीय बाळासाहेबांचा आहे. आता बाळासाहेबांना देखील या ठिकाणी खंत आणि दुःख वेदना होत असतील. जे आज
आज काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्यांच्याबद्दल आणि ज्या निर्णय घेत आहेत त्यांच्याबद्दल त्यांना देखील त्यांच्या आत्म्याला दुःख होत असेल आणि म्हणून धनुष्यबाणाशी या कोकणची जनता प्रामाणिक आहे। धनुष्यबाणाशी ही कोकणातली जनता आणि शिवसेनेशी प्रामाणिक आहे। आता शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजितदादा आणि आरपीआय अशी आपली महायुती आहे। आता मी संपूर्ण राज्यामध्ये फिरतोय। राज्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, लाडके कामगार सगळे लोक आज आपल्या बाजूने आहेत। तुम्हाला मी एक सांगतो, या ठिकाणी मी किती कामं त्यांनी आणली या बाबतीत बोलत नाही, परंतु मी एवढंच सांगतोय, देवळ काळकाई देवीचं सभा मंडप बांधून त्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही। दापोली मंडणगडच्या हायब्रिड एन्युटी प्रकल्पाच्या रस्त्यांचं भूमिपूजन झालं, याला निधी कमी पडू देणार नाही। त्याचबरोबर हरणे बंदरचं काम सुरू आहे। आपल्या दापोलीला म्हणजे मिनी महाबळेश्वरला पर्यटकांचं नंदनवन बनवल्याशिवाय योगेश शांत बसणार नाही। आणि कोकणला या आंतरराष्ट्रीय नकाशावर आपल्याला चमकवायचं आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो, आम्ही महायुतीने हा वचननामा काढला। या वचननाम्यामध्ये हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। याच्यामध्ये पहिली योजना काय, मी तुम्हाला सांगितलं होतं, माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 आम्ही ठेवणार नाही, तुम्ही आशीर्वाद दिला, योजना वाढली, ताकद दिली, योजना वाढली। माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती झालेलं, आणि म्हणून लाडक्या बहिणींची योजना 1,500ची आम्ही 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतला। 2,100 रुपये। आणि लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी महिला पोलीस दलामध्ये 25,000 महिला भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला, महिलांना सुरक्षा देण्यासाठी। लाडकी बहीण, सुरक्षित बहीण। तुम्हाला माहित आहे, जेव्हा बदलापूरचा कांड झाला त्यावेळेस हेच लोक ऊर बडवत होते, रेल्वे बंद केली, बंद 8-10 तास रेल्वे रोखून धरली, म्हणाले आरोपीला आणा, फाशी द्यायची आहे। पकडल्यानंतर आरोपीला पोलीस घेऊन चालले, तो आरोपी म्हणजे हैवान, माणूस नाही, माणुसकीला कलंक लावणार हैवान। त्याच्या बायकोने येऊन स्टेटमेंट दिलं, हा माणूस नाही, हैवान आहे, नराधम आहे। आणि त्यांनी पोलिसाची बंदूक काढून गोळी मारली। गोळी मारल्यावर आपल्या पोलिसांनी गोळीबार केला, त्या नराधमाचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला। आणि त्याच्या बाजूने टाऊ फोडायला लागले, म्हणाले हे काय। मग त्याला सोडून दिला असता तर म्हणाले असते, पोलिसांनी काय बंदुका शोभेसाठी ठेवल्या, इकडून पण बोला तिकडून पण बोला, पण जागेवर निर्णय घेतला तो बरोबर घेतला ना। बदलापूरचा निर्णय बरोबर आहे। अरे तुम्ही आमच्या लेकी बाळीवर अत्याचार कराल आणि पोलिसांवर गोळीबार कराल, पोलीस काय बघ्याची भूमिका घेतील, जशास तसं उत्तर त्या ठिकाणी मिळेल। आणि यापुढे पण या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींवर कोणी वाकडी नजर करून बघेल, कोणी अन्याय अत्याचार करेल तर त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही। रामदास भाई, आपण केलेलं काम माझ्या लक्षात आहे। तुम्ही मंत्री असताना कोयनेचं पाणी 67 टीएमसी पाणी या कोकणामध्ये अडवलं पाहिजे, 3 जिल्हे सुजलाम सुफलाम होतील म्हणून म्हणायचे आपण, आणि ते माझ्या लक्षात आहे। आणि त्यासाठी तुमचं एक स्वप्न होतं की वाहून जाणारं पावसाचं पाणी हे 67 टीएमसी
या कोकणाचा बॅकलॉग भरून काढू शकतं, या कोकणाला सुजलाम सुफलाम करू शकतं, इथं बागायती होऊ शकते, इथं लोकांच्या हाताला काम मिळेल, मुंबई पुणे ठाणा इकडं नोकरीला जावं लागणार नाही. आणि आता त्या योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे आणि 67 टीएमसी पाणी आपण या भागात अडवतोय, छोटे मोठे बंधारे करतोय, छोटी मोठी धरणं होतील आणि या कोकणाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे रामदासभाईंनी प्रयत्न केले ते पूर्ण करण्याची जिम्मेदारी तुमच्या या एकनाथ शिंदेची आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत, कारण आम्ही दिल्लीला जातो, मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा, माझा चेहरा करा, दिल्लीच्या गल्ली गल्लीमध्ये आम्ही नाही फिरत, आम्ही जातो छाती ठोकपणे या महाराष्ट्रातल्या लोकांना जनतेला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून जातो. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्यांचा चेहरा त्यांच्या आघाडीला चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल. आणि म्हणून मोदीजींना मी धन्यवाद देतो. जेव्हा मनमोहन सिंग या देशाचे प्रधानमंत्री होते, काँग्रेसचं सरकार इकडे होतं, तटकरे साहेबांना माहित आहे की 10 वर्षात 2004 ते 2014 पर्यंत मनमोहन सिंगांनी केंद्र सरकारने 2 लाख कोटी रुपये दिले आपल्या राज्याला विकासासाठी. 2014 पासून 2024 पर्यंत 10 वर्षात मोदीजींकडे आम्ही मागितल्यामुळे किती पैसे दिले तुम्हाला माहित आहे? 10 लाख कोटी. 10 लाख कोटी दुप्पट तिप्पटने 5 पट दिले. आत्ता 76,000 कोटी वाढवणला दिले, डिगी बंदराला दिले. या देशामध्ये या राज्यात एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी देण्यासाठी पैसे केंद्र सरकार देत आहे. आणि म्हणून आम्ही केंद्राकडे मागतोय डबल इंजिनचं सरकार, यामुळेच आपलं वेगवान पद्धतीने काम करतंय. आणि म्हणून या कोकणाचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही कोकण विकास प्राधिकरण महामंडळ केलंय. आणि त्याच्यात आम्ही MMRD ला घेतलंय, MIDC ला घेतलंय, MSRDC ला घेतलंय आणि प्रत्येकाकडून 500 कोटी रुपये त्या मंडळामध्ये इक्विटी आम्ही टाकलेली आहे. आता या कोकणातले छोटे मोठे रस्ते, बंधारे, जे काय ज्या योजना, काजू प्रक्रिया केंद्र, आंबा प्रक्रिया केंद्र, जे काय करायचं आहे ते या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं एक स्वप्न आहे, या कोकणातला तरुण नोकरीसाठी या कोकणाच्या बाहेर जाता कामा नये. जो गेलाय तो पुन्हा वापस आला पाहिजे आणि इथं उद्योग धंदे त्याला मिळाले पाहिजे, यासाठी उद्योग आणतोय. योगेश मगाशी म्हणाला की या ठिकाणी इंडस्ट्री येईल. योगेश, तुला मी सांगतो, या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प, मोठमोठे उद्योग आणण्याचं काम आपलं सरकार करेल, हा शब्दही मी या ठिकाणी देतो. कारण शेवटी कोकणच्या हाताला काम, रोजगार मिळाला पाहिजे. हे बाळासाहेबांच्या विचाराचं कोकण आहे, बाळासाहेबांना प्रेम करणारं कोकण. काय केलं तुम्ही? कोकणामध्ये आपत्ती आली त्यावेळेस घरावरचे पत्रे उडाले, ते पण एकनाथ शिंदेनी पाठवले. एवढं साधं काम पण तुम्ही करू शकले नाही मुख्यमंत्री असताना. कोविडमध्ये, फक्त कोविडमध्ये, खिचडीमध्ये, डेड बॉडी बॅग मध्ये, कोविड सेंटर मध्ये पैसे खाण्याचं काम तुम्ही केलं. इकडं माणसं मरत होती, तिकडे पैसे मोजले जात होते. हे कुठं फेडणार पाप, कुठं फेडणार पाप. आणि म्हणून तुम्ही आमच्यावर खोके 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 काय करताय? अरे तुम्हाला खोके नाही, आता बॅगा तपासल्या, म्हणाले बॅगा काय तपासा तपासा तपासा. अरे आमच्या पण लोकसभेला तपासल्या, आम्ही कधी नाही म्हणालो नाही. तुमचं बॅग तपासल्यावर कुठला आहेस उघडा, तुला नंतर उघडतो, काय तुझं बघतो, अपॉइंटमेंट लेटर काय काय खिशात घेऊन फिरतात अपॉइंटमेंट.
अरे मुख्यमंत्री राहिलेला माणूस काय बोलतोय हे तर विचार केला पाहिजे. आणि आम्हाला माहित आहे बॅगांमध्ये काही नसणारच, कारण त्यांना बॅगा पुरत नाही, त्यांना खोके पुरत नाही, त्यांना कंटेनर लागतो. कंटेनर हे मी म्हणालो नाही, राज ठाकरे म्हणाले. आणि कंटेनर कुठं कुठं गेलेत, कुठल्या देशात गेलेत हेही सगळ्यांना माहित आहे. कशाला आम्हाला सांगताय? अरे आम्ही फाटकी माणसं आहोत. आम्ही आयुष्य उधळलं शिवसेनेवर. हे रामदास कदम इकडे बसलेत, शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे साथी सोबती. शिवसेना वाढली, मोठी झाली या नेत्यांमुळे झाली, या कार्यकर्त्यांमुळे झाली. तुम्ही तर आलात, आयत्या बिळावर नागोबा बसलात, पण तेही तुम्ही नीट चालवू शकला नाही. बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकले तुम्ही. बाळासाहेबांच्या विचाराला मोठ माती दिली. आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं, 50 आमदार घेऊन सरकार सोडून दिलं, सत्ता सोडून दिली. सत्तेच्या विरुद्ध आम्ही गेलो. आणि मी तेव्हा योगेशला सांगितलं होतं, चिंता करू नको, ही जनता ही शिवसेनेची आहे, ही जनता धनुष्यबाणाची आहे, ही बाळासाहेबांवर प्रेम करणारी जनता आहे. ती तुझ्यावर नक्की प्रेम करेल, कारण ज्यांनी बाळासाहेबांची बेईमानी केली, विचारांची बेईमानी केली, त्यांना कधी थारा कोकणात मिळणार नाही. आणि लोकसभेने ते दाखवून दिलं की या कोकणामध्ये बाळासाहेबांची गद्दारी करणारा, बाळासाहेबांच्या विचाराची बेईमानी करणारा त्याला थारा नाही. आणि म्हणून मी सांगतो, जर सरकार बदललं नसतं, 2.5 वर्षात काय केलं? सगळे कामं बंद, सगळं ठप्प, सगळे स्पीड ब्रेकर. या एकनाथ शिंदे महायुती सरकारने सगळे स्पीड ब्रेकर काढले, सगळी कामं चालू झाली आणि सगळ्या योजना सुरू झाल्या. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. आपण यामध्ये कर्जमाफी पण केली आहे. शेतकऱ्यांना 12,000चे 15,000, पेन्शन 1500चे 2100 रुपये, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर. या राज्यात कुणी उपाशी झोपणार नाही. रोटी कपडा मकान त्याला देण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला. 25 लाख रोजगार निर्मिती आपण करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना 7.5 HP पंपाने शेती करणाऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण, व्याज माफ करण्याचं, वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि तुम्ही जे मीटर वापरता त्या बिलामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला वीज बिलात. हे सरकारचं काम आहे. मला सांगा, इथं माझ्या हिंदू भगिनी पण आहेत, मुस्लिम भगिनी पण आहेत. आम्ही योजनेमध्ये काय बदल केलाय? योजना हिंदू माझ्या भगिनीला भेटते, मुस्लिमला भेटते, सगळ्या जातीपातीला भेटते. सगळ्या योजना सगळ्या समाजासाठी आम्ही केल्यात. कुठल्या योजनेमध्ये फरक केला नाही. पण हे काँग्रेस महाविकास आघाडी जाती जातीमध्ये द्वेष पसरवतात. म्हणाले क्रांतीची मशाल आहे. अरे क्रांतीची नाही, घराघरात आग लावण्याची मशाल आहे. घराघराला आग लावत सुटायची ही मशाल आहे. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला, येत्या पुढच्या काळामध्ये या महायुती सरकारने विजन डॉक्युमेंट जे आहे, विजन महाराष्ट्र 2029, हे आपण सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसात जाहीर करणार आहोत. याला हिम्मत लागते. रिपोर्ट कार्ड आपण जाहीर केलं, त्याला हिम्मत लागते. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, रामदासबाई इकडे आहेत, योगेश इकडे आहेत. रामदासबाई, तुम्हाला निवृत्त होणं देणार नाही. तुम्हाला असंच काम करायचं आहे. पुढे या कोकणामध्ये या कोकणची सेवा करायची आहे, कोकणचा विकास करायचा आहे. योगेशला तुम्ही जोरदार मतांनी निवडून द्या. योगेशला आमदार बनवा. त्याला नामदार करायची जिम्मेदारी या एकनाथ शिंदेची आहे. आता तरुणांना मोठ्या प्रमाणावर हे तरुण चांगलं काम करतात, युवक हे चांगलं काम करतात. फक्त आपला मतदारसंघ नाही
तर नवीन 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 जे इनोव्हेटिव्ह कामं या राज्यासाठी केली पाहिजे। मला त्याचं खरं म्हणजे त्याने फक्त त्याच्या मतदारसंघात नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला काय काय करता येईल, कसे कामगार सुरक्षित ठेवता येतील, कशी नगरांची साफसफाई होईल, कशी नगराची स्पर्धा होईल विकासामध्ये, या बाबतीत देखील त्याने चांगलं काम माझ्या समोर आणलं। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ही महायुती ताकदीची महायुती आहे। फक्त आपण कुठेही गाफील राहू नका। 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि इकडे जिथं धनुष्यबाण आहे तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ आहे तिथं कमळ, जिथं आपलं अजितदादांचं घड्याळ आहे तिथं घड्याळ, कारण आपण आता एकत्र आहोत। कुठली संधी दुसऱ्याला देऊ नका। ही संधी साधू लोक आहे, फेक नरेटिव्ह पसरून लोकसभेमध्ये घाबरवलं, संविधान बदलणार, संविधान बदलणार, बाबासाहेबांचं संविधान बदलणार, फेक नरेटिव्ह पसरवलं, मुसलमानांना घाबरवलं, ख्रिश्चनांना घाबरवलं, आदिवासींना घाबरवलं, आरक्षण जाणार म्हणून सांगितलं आणि मतं मिळवली आणि आपण गाफील राहिलो। म्हणून यावेळेस गाफील राहू नका। मी सांगतो या ठिकाणी ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर आहे, स्थानिक विकासावर आहे आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान नहीं बदलेगा, कायम रहेगा। हाय मी सांगतो, हे खोटारडे लोक आहेत, इकडे संविधान बदलणार म्हणतात, विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, म्हणतात आरक्षण रद्द करणार, मोदीजींची बदनामी करतात। देशाची बदनामी, कुठला देशप्रेम? खरं म्हणजे हा देशद्रोह आहे आणि म्हणून यांना यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे। मी आपल्याला सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, मी राज्याचा दौरा केलाय, मी रोज 7-8 सभा घेतो, मुंबईमध्ये गेल्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेतो पहाटे 4 पर्यंत। यावेळेस आपल्या महायुतीला 170 जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं वातावरण आहे। वाढ बघतायत लोक, कधी 20 तारीख येते, कधी 20 तारीख येते। आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की येत्या 20 तारखेला योगेशला विजय करा, 23 तारखेला गुलाल आणि फटाक्यांची तयारी ठेवा। हा एकनाथ शिंदे योगेशचा गुलाल उधळायला पुन्हा येईल, अशा प्रकारची आपल्याला खात्री देतो। इथे दापोलीमध्ये फटाके वाजवायला, फटाके आणि दिवाळी साजरी करायला हा एकनाथ शिंदे तुमच्यात येईल, ही खात्री आपल्याला पुन्हा देतो। पुन्हा एकदा व्यासपीठावर बसलेले सर्व लोक, रामदासबाईंनी आज चांगलं सांगितलं, दुधामध्ये साखर। आता आपण सगळ्यांनी मिळून आपला शत्रू कोण आहे हा लक्षात ठेवा आणि म्हणून आपले सगळे मित्र एकत्र या। आपल्याला ही संधी आहे। 2 वर्षात आपण किती काम केलं, 5 वर्ष महायुतीला मिळाले, तर पुढचे 25 वर्षाची आपण विकासाची कामं करू शकतो, या महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो, या महाराष्ट्राला प्रगती पथाकडे नेऊ शकतो, या महाराष्ट्राला हा महाराष्ट्राचा नंबर 1 आपण कायम ठेवू शकतो। किंबहुना या मोदीजींनी सांगितलंय, महाराष्ट्र हे देशाचं नेतृत्व करेल, हा आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। आणि म्हणून माझी विनंती पुन्हा एकदा, 20 तारीख काय धनुष्यबाण, एवढा धनुष्यबाण दाबा, एवढ्या वेळा दाबा, म्हणजे त्याचं बटन दाबू नका आतमध्ये टाकून, एवढ्या वेळा तो धनुष्यबाण दाबला पाहिजे की समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे। हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।